नमस्कार मैत्रिणींनो, पूनम फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कैरीचं लोणचं बनवायचं कसं ते बघणार आहोत। 2 किलोच्या अगदी योग्य प्रमाणामध्ये, तेही एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपी बघूया। तर बघा, इथे मी 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या छान धुवून घ्यायच्या आहेत। किमान अर्धा तास कैऱ्या पाण्यात ठेवायच्या, त्यानंतर चाळणीमध्ये काढून छान निथळून द्यायच्या आणि नंतर स्वच्छ अशा कापडाने पुसून घ्यायच्या। त्यानंतर कैरीच्या फोडी करायच्या आहेत। तुमच्याकडे आंबे फोडणी नसेल तर मग मार्केटमधून सुद्धा कैरी फोडून आणू शकता। तर बघा, मी अशा प्रकारे कैरी फोडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर कैरीची कोईचा जो भाग असतो ना, त्यावरील साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि एका स्टील किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी घ्यायच्या। त्यामध्ये भरपूर सारी हळद घालायची आहे। इथे मी 3 मोठे चमचे हळद घेतलेली आहे। जो आपला नाश्ता करायचा चम्मच असतो ना, तो 3 चमचे हळद घेतलेली आहे आणि 4 ते 5 चमचे त्याच चमच्याने मीठ घातलेला आहे। हे छान असं चोळून घ्यायचं आहे आणि खूप असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मी इथे प्लास्टिकची बकेट वापरलेली आहे। छान मिक्स करायचं आणि 9 ते 10 तासासाठी हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे। मग दुसऱ्या दिवशी छान असं हळद आणि मिठाचं पाणी सुटलेलं आहे। यामुळे कैरीचं लोणचं खूपच चविष्ट होतं, तसंच टिकते सुद्धा। तर बघा, दुसऱ्या दिवशी पाणी निथळून घेतलं आणि ह्या फोडी 4 ते 5 तासासाठी छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत पंख्याच्या हवेमध्ये। नंतर तेल गरम करायला घेतलेलं आहे। मी पाव किलो तेल घेतलेलं आहे। ते गरम करायला ठेवलं। अलीकडे 1 वाटी लसूण घेतलेला आहे। लसूण सोलून घेतला आणि अर्धा वाटी जिरे घेतलेला आहे। पाणी न घालता याचं रवाळ असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला लसूण आणि जिरे वाटून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं, त्यानंतर त्याला पूर्ण रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे। आता आपल्याकडे बघा, थंड तेल, लसूण जिरेची पेस्ट, मोहरीची डाळ आहे पाव किलो, त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे, सोबतच मीठ आहे। मीठ आपल्याला कमीच वापरायचं आहे आणि रामबंधूचं आचार मसाला घेतलेला आहे। हे प्रीमिक्स आहे जे आपण वापरणार आहोत, यामुळे आपल्याला जास्त गोष्टी इथे घालाव्या लागणार नाही। सोबतच अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। गूळ छान बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला। तर बघा, ह्या फोडी अशा छान सुकलेल्या आहेत। लोणचं करताना कैरीमध्ये अजिबात पाणी नको, नाहीतर लोणचं टिकणार नाही। आता हे लोणचं एकदा बनवलं की वर्ष 2 वर्ष आपल्याला बनवायचं काम नाही। हे 2 वर्ष आरामात टिकतं। तर बघा, छान अशा फोडी सुकलेल्या आहेत। आता आपण एका भांड्यामध्ये सगळ्या फोडी काढून घेऊया आणि इथे सगळे जिन्नस एकत्र करायचे आहेत। तर मैत्रिणींनो, हे लोणचं खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवत आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर बघा, आता इथे आपण वाटण टाकून घेतलेलं आहे कैरीच्या फोडींमध्ये। त्यानंतर मोहरीची डाळ घेतलेली आहे। मोहरीची डाळ पूर्ण लागलेली मी पाव किलो आणली होती। 200 ग्रॅम मोहरीची डाळ लागली मला। 2 किलो कैऱ्यांसाठी 200 ग्रॅम मोहरीची डाळ लागलेली आहे। छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला। त्याआधी सगळे सुके जिन्नस इथे आपण घालून घेणार आहोत। लाल तिखट घेतलेला आहे। यामध्ये लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या, तुम्हाला किती लागतं ते। मी 1 चमचा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, कारण आपण याआधी हळद आणि मीठ लावलेलं होतं। हळद टाकायची गरज नाही। त्यानंतर प्रीमिक्स घालणार आहोत आपण रामबंधूचं। हे प्रीमिक्स खूप छान असतं। त्यानंतर इथे थंड झालेलं तेल घालायचं आहे
आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना कोरड्या चमच्याचा किंवा सरोत्याचा वापर करायचा आहे। पाण्याचा अजिबात अंश नको इथे। त्यानंतर इथे घालायचा आहे बारीक चिरलेला गूळ। गूळ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर 3 ते 4 दिवस आपल्याला हे लोणचं असंच ठेवायचं आहे, एक कॉटनचा कापड बांधून। म्हणजे यामध्ये गूळ छान वितळून जाईल आणि गुळाचा रस त्या लोणच्यामध्ये मिक्स होईल। तसेच फोडीसुद्धा थोड्याशा नरम होतील आणि छान असं लोणचं आपलं मुरलं जाईल। तर बघा, हे लोणचं बनवण्याची प्रोसेस जरी लांब असली तरी टिकाऊ खूप आहे आणि अप्रतिम लागतं। तर बघा, दुसऱ्या दिवशी मी लोणचं बघत आहे। 3 ते 4 दिवस दररोज हे लोणचं ढवळायचं आहे आणि कॉटनचा कापड बांधून ठेवायचा आहे, झाकण लावायचं नाही, म्हणजेच त्यामध्ये हवा पास झाली पाहिजे। आता 3 दिवस झाले आहेत लोणच्याला। मी एका बरणीमध्ये भरून घेत आहे। 3 दिवसानंतर बघा, छान असं तेल सुटलेलं आहे आणि गूळसुद्धा पूर्णपणे वितळलेला आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता। इथे मी गूळ वापरलेला आहे। ही लोणचं पद्धती माझ्या सासूबाईंची आहे, त्या दरवर्षी असंच करतात। यावर्षी मी त्यांच्याकडून शिकून घेतलेलं आहे। तर बघा, लोणचं भरून घेतलेलं आहे। त्यामध्ये एक रात्रभर तसंच ठेवलं, म्हणजे झाकण लावून ठेवलं आणि मला तेल कमी वाटलं। तेल आपल्याला पूर्ण फोडी बुडेपर्यंत टाकायचं आहे, जेणेकरून लोणचं खराब होणार नाही। आता हे 1 महिना ठेवायचं, नंतर लोणचं खाण्यासाठी तयार। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही लोणचं रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीज सोप्या पद्धतीत बघायला मिळतील। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते कमेंट करून नक्कीच सांगा। बाय बाय, धन्यवाद।